नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोल याच्यामधील महाराष्ट्रामधील जे प्राकृतिक विभाग आहेत तर त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही एकूण प्राकृतिक विभाग आहेत तर त्या संदर्भात एकूण 3 प्राकृतिक विभाग सांगितले जातात. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या अगदी पश्चिमेकडे किनारपट्टीला लागून असणारा जो प्राकृतिक विभाग आहे त्याला आपण कोकण प्राकृतिक विभाग म्हणतो. त्यानंतर त्याच्या पूर्वेला असणारा जो काही पर्वतीय भाग आहे जो महाराष्ट्रातील दुसरा प्राकृतिक विभाग आहे त्याला आपण सह्याद्री प्राकृतिक विभाग म्हणतो. आणि तिसरा जो सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे महाराष्ट्रभर विस्तारलेला जो प्रदेश आहे तो म्हणजे पठारी प्रदेश हा तिसरा प्राकृतिक विभाग आहे. तर महाराष्ट्रामध्ये हे 3 प्रमुख प्राकृतिक विभाग आढळून येतात. याच्यामध्ये हे जे 3 प्राकृतिक विभाग आहेत तर त्यांची निर्मिती कशा पद्धतीने झाली तर या संदर्भात त्या ठिकाणी पहिला जो प्राकृतिक विभाग आहे त्याला आपण कोकण प्राकृतिक विभाग म्हणतो. तर कोकण प्राकृतिक विभाग आणि त्याचबरोबर सह्याद्री प्राकृतिक विभाग तर यांच्या निर्मितीच्या संदर्भात असं सांगितलं जातं की कोकण प्राकृतिक विभागाची निर्मिती आणि सह्याद्री प्राकृतिक विभागाची निर्मिती ही प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. तर आता प्रस्तरभंग म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. प्रस्तरभंग म्हणजे याच्या संदर्भात असं सांगितलं जातं की हा जो काही प्रस्तरभंग आहे या प्रस्तरभंगामध्ये त्या ठिकाणी जो काही जमिनीचा भाग आहे एखादी जमीन आणि तो जमिनीचा भाग त्याच्यामध्ये ज्यावेळेस टेन्साईल फोर्स निर्माण होतो. आता टेन्साईल फोर्स म्हणजे जॉग्राफीमध्ये असं सांगितलं जातं की पृथ्वीवरती असणारा जो काही जमिनीचा भाग आहे लँडमासचा भाग आहे तर याच्यामध्ये कन्वर्जन आणि डायव्हर्जन बाउंड्री आढळून येतात. आणि मग ज्या ठिकाणी डायव्हर्जन बाउंड्री आहे तिथून या ज्या काही प्लेट्स आहेत त्या एकमेकापासून दूर सरकतात. म्हणजे सुरुवातीचा जो काही भाग आहे त्यावेळेस या 2 प्लेट्समध्ये किंवा हा जो काही जमिनीचा भाग आहे तर त्याच्यामध्ये तणावक हालचाली निर्माण होऊन या भूपृष्ठाला भेगा पडतात. आणि भेगा पडल्यानंतर भूपृष्ठाची एक बाजू त्या ठिकाणी खाली खचलेली असते किंवा एखादी बाजू वर उचलली जाते. ज्यावेळेस भूपृष्ठाला तणावक प्रक्रियेमुळे भेगा निर्माण होतात आणि ज्यावेळेस त्यांच्यामध्ये हालचाली घडून येतात त्यावेळेस त्याला प्रस्तरभंग म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये भारतीय जो काही द्वीपकल्पीय भाग आहे तर या भारतीय द्वीपकल्पाचाच म्हणजे असं सांगितलं जातं की सुरुवातीला जो काही भारतीय द्वीपकल्प होता तो गोंडवनामध्ये होता आणि गोंडवनामध्ये असतानाच त्या ठिकाणी या भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी भेग निर्माण झाली. आणि भेग निर्माण होऊन ज्यावेळेस द्वीपकल्पीय भाग हिमालय पर्वताला येऊन टच झाला किंवा युरेशियन प्लेटला येऊन ज्यावेळेस हा द्वीपकल्पीय भाग आदळला त्यावेळेस या द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडला जो काही भाग आहे तो खाली खचला गेला आणि या ठिकाणी एक उंचवटा निर्माण झाला. म्हणजे द्वीपकल्पीय भागाचा हा जो काही भाग आहे तो उंचावला गेला आणि पश्चिमेकडला भाग खाली खचला गेला. असं सांगितलं जातं की बराचसा भाग अरबी समुद्राच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि जो काही शिल्लक राहिलेला भाग आहे ज्याला आज आपण कोकण किनारपट्टी म्हणतो आणि जो काही उंचावलेला भाग आहे त्याला आज आपण सह्याद्री पर्वत म्हणतो. तर अशा पद्धतीनं सह्याद्री पर्वत आणि कोकण यांची जी काही निर्मिती आहे ती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे असं सांगितलं जातं. प्रस्तरभंग म्हणजे थोडक्यात काय की त्या ठिकाणी भूपृष्ठाला त्या ठिकाणी तणावक प्रक्रियेमुळे भेगा निर्माण होणं आणि भेग निर्माण होऊन त्या ठिकाणी एखादा भूभाग खाली खचणं किंवा एखादा भूभाग वरती उंचावणं तर याला आपण प्रस्तरभंग म्हणतो. जसं तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता की या ठिकाणी जो काही जमिनीचा भाग आहे हा जो जमिनीचा भाग आहे तो खाली खचलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही उंचवट्याचा भाग शिल्लक राहिलेला आहे आज त्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो आणि जो काही खाली खचलेला भाग आहे त्याला आज आपण कोकण प्राकृतिक विभाग म्हणतो. तर अशा पद्धतीनं कोकण आणि सह्याद्री पर्वत यांची जी काही निर्मिती आहे तर ती प्रस्तरभंगामुळे झाली असं सांगितलं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधला जो काही तिसरा प्राकृतिक विभाग आहे ज्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणतो तर या महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीच्या बाबतीत असं सांगितलं जातं की हा जो काही भारतीय द्वीपकल्पीय भाग आहे जो सुरुवातीला गोंडवनामध्ये होता
तो जसा जसा युरेशियन प्लेटकडे येत होता, युरेशियन प्लेटकडे येत असताना मध्येच मादागास्कर बेटाजवळ एक रिओनियन हॉटस्पॉट. आता रिओनियन हॉटस्पॉट काय आहे तर ते ज्वालामुखीचं एक केंद्र आहे. आणि या रिओनियन हॉटस्पॉट ज्या ठिकाणी हॉटस्पॉटची लोकेशन आहेत, व्होल्कॅनिक हॉटस्पॉटची लोकेशन आहेत, तर इथून जो काही लावा रस येतो तो डायरेक्ट मेंटलमधून लावा येतो, जो बेसॉल्टिक स्वरूपाचा असतो. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस गोंडवाना लँडमधून हा आपला भारतीय द्वीपकल्पीय भाग हळूहळू नॉर्थ साईड त्याची मुवमेंट होत होती आणि ज्यावेळेस तो या रिओनियन बेटावरती आला त्यावेळेस या रिओनियन बेटामधून त्या ठिकाणी बेसॉल्टिक इरप्शन घडून आलं आणि या द्वीपकल्पीय भागावरती बेसॉल्टिक लावाचे थरावरती थर डिपॉझिट झाले आणि थरावरती थर डिपॉझिट झाल्यानंतर त्यांची उंची वाढत गेली आणि उंची वाढत गेल्यानंतर वरचा जो काही भाग आहे तो फ्लॅट झाला. जसं तुम्ही या ठिकाणी इमेजमध्ये पाहू शकता की वरचा जो काही भाग आहे फ्लॅट आहे, याचे उतार जे काही तीव्र स्वरूपाचे आहेत, अशा स्वरूपाचं जे काही स्ट्रक्चर आहे त्याला आपण पठार म्हणतो. आणि याच द्वीपकल्पीय भागावरती दख्खन पठाराची निर्मिती झाली. या दख्खन पठारामध्ये पुन्हा आणखीन उपविभाग सांगितले जातात, कर्नाटक पठार, तेलंगणा पठार, महाराष्ट्र पठार. तर त्याच्यामध्येच महाराष्ट्रामधला जो तिसरा प्राकृतिक विभाग आहे तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही अशा पद्धतीने झाली. म्हणजे थोडक्यात काय की बेसॉल्टिक इरप्शन किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या ठिकाणी महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे असं सांगितलं जातं. तर थोडक्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण 3 प्राकृतिक विभाग आढळून येतात त्यामध्ये कोकण प्राकृतिक विभाग आणि सह्याद्री प्राकृतिक विभाग असेल किंवा महाराष्ट्र पठार प्राकृतिक विभाग असेल, तर त्यांची निर्मिती ही अशा पद्धतीने झालेली आहे असं सांगितलं जातं. जसं कोकण आणि सह्याद्री यांची जी काही निर्मिती आहे तर कोकण आणि सह्याद्रीची निर्मिती ही प्रस्तरभंगामुळे झाली असं सांगितलं जातं. प्रस्तरभंग म्हणजे काय तुम्हाला सांगितलं? प्रस्तरभंग म्हणजेच त्या ठिकाणी जमिनीला तणाव प्रक्रियेमुळे भेगा निर्माण होणं आणि भेगा निर्माण होऊन त्याच्या सभोवताली असणारा जो काही जमिनीचा भाग आहे तो खचणं किंवा उंचावणं, याला प्रस्तरभंग म्हणतात. तसंच कोकण आणि सह्याद्रीची निर्मिती झाली. खचलेला जो काही भाग होता तो कोकणाचा आणि उंचावलेला जो काही भाग आहे तो सह्याद्रीचा. तिसरा जो प्राकृतिक विभाग आहे महाराष्ट्रामधला, ज्याला आपण पठारी प्रदेश म्हणतो, या पठारी प्रदेशाची जी काही निर्मिती आहे ती पठारी प्रदेशाची निर्मिती ज्वालामुखी बाहेर येऊन त्याचे थरावरती थर साचून या पठारी प्रदेशाची निर्मिती झाली. म्हणजे थोडक्यात बेसॉल्टिक इरप्शन घडून येऊन या महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचं पठार याची निर्मिती ही अशा पद्धतीने झालेली आहे.